हॅलो एव्हरीबडी, वेलकम इन द वर्ल्ड ऑफ यथार्थ आयुर्वेद. तर आता समोर जे आहे ते म्हणजे विषवेगानुसार चिकित्सा सांगितली मित्रांनो. आता विषवेगानुसार लक्षणे आणि त्यांची चिकित्सा हे असं एलोकी पण येऊ शकते, त्याच्यामुळे हे मस्ट नो पॉईंट हे काळजीपूर्वक लक्षात देऊन ऐका. तर आता त्यांनी चरकांनी याचा श्लोकातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुस्तक पुन्हा बघूया. ते म्हणतात की प्रथम विभागामध्ये विष हे समजा त्वक किंवा मांसापर्यंत जर असेल तर काय करायचं, 10 कर्म करायचं. पण जर समजा रक्तापर्यंत जर गेलं तर रक्तमोक्षण करायचं. आता द्वितीय विभागामध्ये चरक म्हणतात की समजा हृदयाचे रक्षण करायचे, मध, गोघृत, मज्जा, गैरिक किंवा गोमय रस किंवा इक्षू रस. इक्षू म्हणजे ऊसाचा रस आणि कावळाला शिजवून त्याचा रस करायचा, हे एक करायचे. किंवा बकऱ्याचे रक्त, राख, माती यांचे प्राशन करायचं. अशा पद्धतीने ही द्वितीय विभागामध्ये चिकित्सा सांगितलेली. तृतीय विभागामध्ये ते म्हणतात की शोथग्न किंवा लेखग्न चिकित्सा करायची. कशानं करायची? मध किंवा जलासह क्षार, आगद यांचा उपयोग करायचा. कशाचा उपयोग करायचा? क्षार आणि आगद यांचा उपयोग करायचा. चतुर्थ विभागामध्ये चरक म्हणतात की गोमय रस, कपित्त रस, घृत व मधासह त्यांचं प्राशन करायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट याच्यामध्ये म्हणतात पंचमवेग. आता पाचव्या विभागामध्ये ते म्हणतात की काकांड, याच्यामध्ये महानिंब किंवा अंडे किंवा काकतिंदूक या तिघापैकी आणि शिरीषपत्र यांचा स्वरस बनवायचा आणि नंतर ते आश्वतन, नस्य आणि अंजन याच्यामध्ये उपयोग करायचा. नंतर ते नेक्स्ट वेगामध्ये म्हणजे षष्टम वेग. आता षष्टम वेगामध्ये चरक म्हणतात की संध्यास्थापन द्रव्य, गोपित्त, रजनी, पिपली, मंजिष्ठा आणि मरीच यांचा जलासह प्राशन करायचं. अशा पद्धतीने हे 6व्या विभागामध्ये सांगितलं. आणि नंतर जे शेवटी आहे ते म्हणजे सप्तम वेग. सप्तम वेगामध्ये चरक म्हणतात की जर समजा स्थावर विष असेल तर त्याचे काय करायचं, जांगम विषाने उपयोग करायचं म्हणजे सर्पदंश. आणि जर समजा जांगम विषासाठी शरीरामध्ये पसरलेलं असेल तर त्याची चिकित्सा म्हणून स्थावर विषपान करायचं. अशा पद्धतीने हे 7 वेगांची चरकांनी तुमच्यासमोर चिकित्सा सांगितली मित्रांनो. आय होप की तुम्हाला हे समजले असेल. तर आता थँक्यू व्हेरी मच.